नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या स्कॉलर टेक स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. 1 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 1ली ते 8वीची मंथन परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये सर्व मुलांनी प्रश्नांची उत्तरे खूप छान प्रकारे सोडवली असतीलच अशी मी आशा व्यक्त करते. आज आपण सन 2026 या वर्षीची आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. गणित या पेपरमध्ये एकूण 25 प्रश्न असतात, प्रत्येकी 2 गुण असतात, असे गुण 50 असतात. चला तर मग सुरुवात करूयात आपण विषय गणिताची प्रश्नपत्रिका सोडवायला. प्रश्न क्रमांक 16. स्वातंत्र्य दिन ज्या महिन्यात असतो तो महिना व त्या महिन्याचे एकूण दिवस किती? तर सामान्य ज्ञानवरील हा प्रश्न असून त्याचबरोबर दिनदर्शिकेवरचा देखील प्रश्न आहे. स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला आपण साजरा करतो. म्हणजे ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्ट. आणि बघा, ऑगस्ट महिन्यात एकूण 31 दिवस असतात. किती दिवस असतात? 31 दिवस असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती वस्तू घसरते? बघा, सर्व मुलांनी प्रश्न जर व्यवस्थित वाचला असेल तर समजेल की ज्या वस्तूंचा पृष्ठभाग सपाट असतो त्या वस्तू घसरतात आणि ज्या वस्तूंचा पृष्ठभाग हा वक्र असतो त्या वस्तू घरंगळतात. मग इथं विचारले की कोणती वस्तू घसरते, तर बघा, 1 नंबरला इथं बेलणं दिले, 2 नंबरला भोवरा, 3 नंबरला इथं वीट दिलेली आहे, 4 नंबरला बॉल. तर या विटेचा पृष्ठभाग हा कसा असतो? सपाट असतो, म्हणजे वीट घसरणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. इथं गुणाकाराचं प्रश्न आलेला आहे. 4 गुणिले 4 बरोबर किती? इयत्ता 1लीच्या वर्गातील मुलांचे कमीत कमी 2 ते 5 पर्यंतचे पाढे पाठ हवेतच. तसं बघायला गेलं तर 2 ते 10 पर्यंतचे पाढे पाठ करायला काही हरकत नाही, पण इयत्ता 1लीची मुलं लहान असतात, त्यामुळे निदान त्यांची कमीत कमी 1 ते 5 पर्यंतचे पाढे पाठ असावेत. 4 गुणिले 4 बरोबर किती? तर 4 चोक 16. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. 9 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 हा किती वेळा येतो? बघा, असे बऱ्याच प्रश्नपत्रिका आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये असे प्रश्न होते की 1 ते 100 मध्ये एकूण 0 हा किती वेळा येतो? तर 1 ते 100 मध्ये 0 हा 11 वेळा येतो. आता इथं प्रश्न तसा नाहीये. इथं प्रश्न काय आहे? 9 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 किती वेळा येतो? म्हणजेच 99 पर्यंतच 0 आपल्याला बघायचे होते. म्हणजे 100 मध्ये 2 शून्य असतात. बघा, 100 मधले 2 शून्य आपण धरून आपले 11 वेळा 0 येतात 1 ते 100 मध्ये. म्हणजेच 100 एकावरचे 2 शून्य इथं आपल्याला वजा करायचे आहेत. आणि जर तसं केलं तर बघा, पर्याय क्रमांक 1 9, म्हणजे 0 हे 9 वेळा येतात. 9 ते 99 पर्यंत 0 हा 9 वेळा येतो, कारण 100 मधले 2 शून्य आपण वजा करणार आहोत. कारण इथं 9 ते 99 पर्यंतचेच संख्यांमधले 0 आपल्याला किती वेळा येतात असं विचारलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20. सोबतच्या आकृतीमधील संख्यांमध्ये कोणत्या संख्येचा एकक वेगळा आहे? बघा, यात सगळ्या 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत. 57, 17, 67, 47, 86 आणि 27. तर बघा, आता इथं आपल्याला एकक कोणत्या संख्येचा वेगळा आहे? तर पर्याय बघूयात आपण. 6 वर 7 67, 8 वर 680, 4 वर 7 47, 2 वर 7 27. तर इथं बघायला गेलं तर 7
एककाच्या घरात आहेत, 7 एककाच्या घरात आहेत, 7 एककाच्या घरात आहेत. इथं मात्र 6 एककाच्या घरात आहेत. आपल्याला एकक वेगळा शोधायचा होता. इथं एकक वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21. 25 वजा इथं चौकट दिलेली आहे आणि बरोबर 20 म्हणजे 25 मधून कोणती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर 20 मिळणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा. बघा 25 मधून 5 वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे उत्तर 20 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 1 अंकी संख्येची वजाबाकी 2 अंकी संख्येची वजाबाकी इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांना यायलाच हवी. पुढील प्रश्न क्रमांक 22. खालील पर्यायातील सर्वात आखूड ओंडका कोणता? आखूड, बघा आखूड या शब्दाचा अर्थ म्हणजे आखूड म्हणजे आकाराने लहान असलेला. बघा म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. इथं स्पष्ट दिसत आहे की आखूड ओंडका पर्याय क्रमांक 1 मधला आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 23. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. इथं काही आकृत्या दिलेल्या वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचा आकार दिलेला आहे आपल्याला. तर बघा पहिला पर्याय आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमचा कोन हा शंकू आकाराचा असतो हे अगदी बरोबर आहे. पुस्तक म्हणजे इष्टिका चिती असते. पुस्तकाचा आकार हा इष्टिका चितीच्या आकारासारखा असतो. डब्याचा दंडगोल असतो आणि इथं दिलेला जो आहे हा पृथ्वीचा गोल दिलेला आहे. याचा आकार हा सर्कल म्हणजे गोल असतो पण इथं काय दिलेला आहे शंकू आकार दिलेला आहे. आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. बघा पुढील प्रश्न क्रमांक 24. हमीदने 6 पेरू आणले. 3 पेरूंचे समान गट केले तर किती गट होतात? बघा आता इथं हमीदने 6 पेरू आणलेले आहेत. हमीदने एकूण किती पेरू आणलेले आहेत? 6 पेरू आणलेले आहेत. हमीदने एकूण 6 पेरू आणलेले आहेत आणि त्याचे 3 गट करायचे आहेत. आपल्याला समान 3 गट करायचे आहेत. बघा आता मी रेषा मारून घेते. 1 2 3 4 5 6 हे एकूण 6 पेरू आणलेले आहेत. त्याचे आपल्याला 3 पेरूंचे गट करायचे आहेत. बघा मी तर हा 3 पेरूंचा गट केला आणि हा समजा 3 पेरूंचा गट केला तर माझे गट किती तयार झाले? हा एक गट आणि हा एक गट असे 2 गट माझे काय झाले तयार झाले. म्हणजे इथं काय प्रश्नाचं उत्तर येणार आहे तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 2 गट होतात. पुढील प्रश्न क्रमांक 25. 8 व 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरले तर 1 शतक या संख्येपेक्षा लहान एकूण किती संख्या तयार होतील? बघा 8 आणि 9 ही संख्या दिलेली आहे आपल्याला आणि तिथे काय सांगितलं आहे की हे अंक आपल्याला एकदाच वापरायचे आणि 1 शतक म्हणजे 100. बघा 1 शतक म्हणजे 100. आपल्याला 100 या संख्येपेक्षा लहान एकूण किती संख्या तयार होतील हे पाहायचं आहे. तर बघा 8 आणि 9 संख्या तयार करा बरं. 8 वर 9 89 आणि दुसरी संख्या तयार होती आपली 9 वर 8 98 म्हणजे आपल्या 2 संख्या तयार होतात. ही एक आणि ही एक. 100 पेक्षा लहान संख्या आपल्याला किती तयार होतात तर 2 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 26. 10 दशक ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा आता 10 दशक. बघा 1 दशक म्हणजे 10. 2 दशक म्हणजे 20. जर हे असं करत 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 गेलो तर आपल्याला येतं की 9 दशक म्हणजे 90 म्हणजेच 10 दशक. बघा 10 दशक म्हणजे 100. बघा 10 दशक म्हणजे 100. 10 दशक ही संख्या अंकात कशी लिहिणार तर 10 दशक म्हणजे 100. बघा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 27. आपल्याला इथं चौकटीमध्ये काही आकार दिलेले आहेत आणि त्या आकारांमध्ये आपल्याला संख्या टाकून पाहायच्या आहेत आणि त्यांची बेरीज दिलेली आहे. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात त्रिकोण आणि चौकोन व ही आकृती एक दिलेली आहे. च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील?
तर बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, तर या संख्यांमध्ये आपल्याला, या आकृत्यांमध्ये आपल्याला संख्या टाकून पाहायच्या आहेत. बघा आता इथं समजा त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये जर समजा मी 2 ठेवले आणि चौकोनाच्या जागेवर मी 3 ठेवले, तर किती उत्तर येणार आहे? 3 अधिक 2 5, म्हणजे इथं 55 उत्तर येणार आहे. म्हणजेच हे उत्तर आपलं 1 नंबरचं देखील बरोबर येणार आहे. बघा इथं त्रिकोणाच्या जागी 1 ठेवायचा, चौकोनाच्या जागी जर 6 ठेवले तर 6 आणि 1 7, म्हणजे आपल्याला ह्या चौकोनाच्या जागेवर या जी आकृती दिलेली आहे या आकृतीच्या जागेवर आपल्याला 7 उत्तर बरोबर मिळणार आहे. इथं देखील काय करायचं, ह्या दोघांची बेरीज जर बघितली तर 9 येते, म्हणजेच ही जी आकृती आहे इथं 9 उत्तर येणार. म्हणजेच अशा प्रकारे सर्व पर्याय बरोबर, बघा सर्व पर्याय बरोबर, हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 4. बघा पुढील प्रश्न क्रमांक 28. पुढील प्रश्न क्रमांक 28. अल्विनकडे 10 मणी होते, त्यातील 4 मणी त्याने संहिताला दिले, तर अल्विनकडे किती मणी शिल्लक राहिले? इथं काय करायचे रे? प्रश्न वाचल्यास बरोबर आपल्याला लक्षात येतं की इथं वजाबाकी आहे. अल्विनकडे 10 मणी होते, त्यातले तिने 4 काय केले? संहिताला दिले. म्हणजेच इथं एककाचं घर आणि हे दशकाचं घर, म्हणजे एककाच्या घरातील आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. बघा म्हणजेच 10 मधून 4 गेले, किती उत्तर येतं? बघा एककाच्या घरातील जर आपण बेरीज केली तर इथं उत्तर येतं 6. शून्यातून 4 जात नाहीत, म्हणजे इथं काय होणार आहेत? इथं शून्याचे आपल्याला 10 होणार, आणि 10 मधून 4 गेले, 6 राहिले. इथं आपण एक हातचा इकडे दिलेला असतो, म्हणून इथं आपण हा हातचा धरतो आणि एकातून 1 गेले 0. म्हणजे काय करायचं की 10 मणी मधून 4 मणी वजा केल्यानंतर आपणाला 6 मणी शिल्लक राहिले, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. 6 मणी शिल्लक राहणार. पुढील प्रश्न क्रमांक 29. सोबतची नोट किती रुपयांची आहे? सर्व मुलांना लगेच समजला असणारे हा प्रश्न. ही नोट 100 रुपयाची आहे. इथं आहे पर्याय क्रमांक 1 100, हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 30. खालील आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल? तर बघा येणारा पर्याय, योग्य पर्याय शोधा. बघा आता इथं जर सिक्वेन्स लक्षात घेतला तर बघा इथं पुन्हा स्वास्तिक आलेला आहे, पुन्हा हा सिक्वेन्स इथं कंटिन्यू झालेला आहे, म्हणजे स्वास्तिक नंतर पर्याय क्रमांक 2 ही आकृती येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 31. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. उद्या शुक्रवार आहे, त्याच दिवशी दिवाळी हा सण येतो, तर आज कोणता वार येईल? बघा आज, आता मला लक्ष द्या की उद्या शुक्रवार आहे, तर आज कुठला वार येणार? गुरुवार, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 32. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. बघा इथं काही वस्तू दिलेल्या आहेत, उभ्या मांडणीमध्ये या वस्तू दिलेल्या आहेत, आणि रंग इथं काय केलेले आहेत? आडव्या लाईनमध्ये लिहिलेले आहेत. बघा काळा, निळा, पिवळा आणि हिरवा. इकडे वस्तू कुठल्या दिलेल्या आहेत? रेनकोट दिलेला आहे, छत्री दिलेली आहे, आणि इथं स्कूल बॅग दिलेली आहे. तर इथं संख्या दिलेल्या आहेत की रेनकोट कोणत्या कोणत्या रंगाचे किती आहेत? तर काळ्या रंगाचे 2, निळ्या रंगाचे 6, पिवळ्या रंगाचे 10 आणि हिरव्या रंगाचे 12. त्याचप्रमाणे छत्र्या काळ्या रंगाच्या 5, निळ्या रंगाच्या 8, पिवळ्या रंगाच्या 9, हिरव्या रंगाच्या 7. स्कूल बॅग काळ्या रंगाच्या 4, निळ्या रंगाच्या 13, पिवळ्या रंगाच्या 3 आणि हिरव्या रंगाच्या 8. कोणत्या रंगाच्या छत्र्या सर्वात जास्त आहेत? तर बघा इथं छत्री बघायची आपल्याला, आणि छत्रीमध्ये कोणता अंक सगळ्यात मोठा आहे? तर 9, म्हणजेच पिवळ्या रंगाच्या काय आहेत? छत्र्या सर्वात जास्त आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येणार आहे. बघा पुढील प्रश्न क्रमांक 33. 9, 19 आणि 29 सोबत दिलेल्या संख्यांचा योग्य उत्तरता क्रम कोणता?
उतरता क्रम आणि चढता क्रम हा इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांना अभ्यासक्रमामध्ये होता. उतरता क्रम म्हणजे संख्या काय होत असतात, कमी 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 होत असतात. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला सर्वात मोठी संख्या येते, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 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 अशी संख्या उतरत्या क्रमामध्ये संख्या लहान लहान होत जाते. आणि बघा इथं जर बघितलं तर इथं 9, 19, 29 हा चढता क्रम होतोय. इथं आपल्याला उतरता क्रम विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर 29, 9, 19 हा देखील उतरता क्रम चुकीचा आहे. 19, 9, 29 हा देखील उतरता क्रम चुकीचा आहे. तर इथं 29, 19 आणि 9 हा उतरता क्रम बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 34. या आकृतीमध्ये या एक डिझाईन दिलेली आहे. या डिझाईनमध्ये अंक दिलेला आहे. सोबत दिलेली संख्या अक्षरात कशी लिहाल? 2 वर 5, 25 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना एक अंकी संख्यांचं वाचन आणि अक्षरामध्ये आणि अंकांमध्ये लिहायला आणि वाचायला यायला हवे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बघा बरोबर येणार आहे. 2 वर 5, 25. पुढील प्रश्न क्रमांक 35. खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती? 15. बघा इथं 15 म्हणजे 1 वर 5, 15. 27 म्हणजे 2 वर 7, 27. 7, 18 म्हणजे 1 वर 8, 18. म्हणजे सर्वात लहान संख्या आपली येणार आहे 7. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे 7. पुढील प्रश्न क्रमांक 36. तानियाकडे 20 गोष्टींची पुस्तके होती, जोसेफकडे 30 कवितेची पुस्तके होती, तर दोघांकडे मिळून एकूण किती पुस्तके होती? बघा आता बघा इथं तानियाकडे 20 पुस्तके होती, जोसेफकडे 30 पुस्तके होती आणि आपणाला दोघांकडे एकूण किती पुस्तके होती? प्रश्नामध्ये ज्यावेळी एकूण, मिळून असे शब्द येतात त्या प्रश्नामध्ये ज्यावेळी बघा लक्ष द्या, प्रश्नामध्ये ज्यावेळी एकूण, मिळून असे शब्द येतात त्यावेळी तिथं बेरीज असते. आपल्याला तानियाकडे आणि जोसेफकडे मिळून किती पुस्तके आहेत हे बघायचं आहे. एककाच्या घरातील बेरीज केली, अंकांची बेरीज केली तर 0 + 0 0 आणि 2 + 3 बरोबर 50. म्हणजे 50 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पण पर्याय व्यवस्थित वाचल्याशिवाय मुलांनी पर्यायाला गोल करायचा नसतो. इथं मला थोडासा असा अंदाज आहे की बऱ्याच मुलांनी पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त अ असं उत्तराला बरोबर केलेलं कदाचित असेल. बघा इथं पर्याय बघा बरं, पटकन उत्तराला गोल करायची बऱ्याच मुलांना घाई असते, पण अशा घाईमध्ये आपले उत्तर चुकतं. बघा पर्याय वाचूयात आपण. 50, 1 दशक आणि 5 दशक. बघा आणि इथं ड आहे 5. 5 दशक म्हणजे देखील 50च. बघा वाचन आहे 5 दशक म्हणजे 50 आणि इथं 50 म्हणजेच आपले पर्याय कोणते बरोबर येणार आहे? अ आणि क. इथं कुठं दिसतंय का फक्त अ आणि क? तर बघा म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 5 दशक म्हणजे 50 आणि इथं सुद्धा 50 आहे म्हणून अ आणि क. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 37. बघा पुढील प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? आता बघा चढता क्रम म्हणजे काय? तर चढता क्रम लिहित असताना आपण सुरुवातीला लहान संख्या आधी घेतो, त्यानंतर मोठी आणि त्यानंतर मोठी, म्हणजे संख्या वाढत जाते. संख्या आधी छोटी लिहितो, लहान संख्या, त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी आणि सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या येते. इथं जर सिक्वेन्स पाहिला तर 99, 90 आणि 9 हा आपला उतरता क्रम होतोय. आपल्याला इथं आता चढता क्रम विचारलेला आहे. इथं 50, 5, 55 हा देखील चुकीचा क्रम आहे. इथं बघा बरं चढता क्रम आहे का? 3, 13, 23. बघा आपणाला चढता क्रम सापडला. 3 सर्वात लहान संख्या, त्यानंतर मोठी आणि त्यानंतर मोठी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 38. बघा
आपल्याला इथं नाणी दिलेली आहेत. हे 2 रुपयाचं नाणं आहे आणि हे 10 रुपयाचं नाणं आहे आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे. या नाण्यांची एकूण किंमत किती होते? तर 2 अधिक 10, 10 अधिक 2 म्हणजे 20, 10 अधिक 2 म्हणजे 12. बघा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 12 रुपये होतात म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 39. 100 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर अतिशय सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 40. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. बघा, योग्य जोडी म्हणजे बरोबर जोडीचा पर्याय शोधायचा आहे. 50 म्हणजे 5 इथं लिहिलेलं आहे. 6 वर 2 62, 26, 3 वर 5 35, 8 वर 3 82. नाही, तर 3 वर 5 35. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. अशा प्रकारे आपली गणिताची प्रश्नपत्रिका होती. सर्व मुलांनी प्रश्न छान सोडवलेच असतील. इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांना 1 अंकी संख्येची बेरीज, 2 अंकी संख्यांची बेरीज, त्याचप्रमाणे पाढे पाठांतर, संख्यांचं लिखाण वाचन म्हणजे अंकांचं लिखाण वाचन अतिशय सोप्या पद्धतीनं त्यांनी गणिताचा अभ्यास केला पाहिजे. आणि गणित हा विषय अगदी सोपा असतो. मुलांनी घाबरून जायचं नाही. गणितामध्ये आपणाला सुरुवातीला प्रथम अंकांची ओळख असायला हवी. अंकांचं लिखाण आणि वाचन यायला हवं. पाढे पाठांतर हवेत. नाणी, नोटा समजायला हव्यात. आपण पुढील व्हिडिओमध्ये इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. धन्यवाद.